ही तुमची जबाबदारी का? अशा लोकांना मदत करणं ही आपली जबाबदारी आहे का? आपले कोण लागतात हे लोक की ज्यांचं आपण एवढं गुणगान गात बसतो? कशासाठी गुणगान गाताय तुम्ही यांचं? प्रश्न आहे माझा, का गुणगान गाताय? काय हे तुम्हाला उपयोगात येत आहे जे तुम्ही यांचं गुणगान गाताय? करामध्ये कित्येक लोक होरपळून गेले, कित्येक लोक परेशान झाले. परेशान बाबा, माझी पाणीपट्टी भरली नाही तर माझं नळ कनेक्शन कट होऊन जाईल. अरे पण पाणी तर द्या, मग पाणीपट्टी बघा ना. पण ते नाही करायचंय. ही दादागिरी आहे, ही दुसरं तिसरं काही नाहीये. आणि ही दादागिरी जर तुम्हाला पुढेही चालू ठेवायची असेल तर खुशाल मतदान करा या लोकांना. मी म्हणतो की जर पाणी दिलं तरच मी पाणीपट्टी भरीन, नाहीतर मी पाणीपट्टी नाही भरणार. मी तुम्हाला शब्द देतो इथे की जो अभ्यास मी करून तुमच्याशी बोलतोय तो अंमलात आणीन जर खासदार झालो तर, आणि या शहरातली पाणीपट्टी आणि घरपट्टी तोपर्यंत बंद करून टाकेल जोपर्यंत तुम्हाला पाणी स्वच्छ आणि स्वच्छता व्यवस्थित करून मिळणार नाही. कारण हे क्रमप्राप्त आहे. पुन्हा सांगतो, जर चहा पिलो तर चहाचं बिल देईन ना. चहाच पिलो नाही तर चहाचं बिल कसा देऊ? पाणी दिलं तर पाणीपट्टी भरीन, पाणीच नाही दिलं तर कसा भरीन? आज इथला कचरा कन्नडला घेऊन गेलो आणि तिथं त्याचं खत तयार केलं. तुम्ही ऐकलं असेल. पण हे प्रकार यांना का नाही जमत? यांना जमलं पाहिजे, यांना निवडून यायचंय. पण यांना ही कामं लोकोपयोगी जमली नाही पाहिजेत का? तो हर्षवर्धन जाधव कन्नडून येतो, संभाजीनगरचा कचरा घेऊन जातो, तिकडे खत तयार करतो, शेतकऱ्यांना वाटतो. मग इथले पुढारी कशासाठी आहेत? पोस्टर लावण्यासाठी, लोकांना येडं बनवण्यासाठी. का नाही यांना जमत? का नाही हे करत? कशाला ते कचऱ्याचे ढीग पडले जिकडे तिकडे? जमलं पाहिजे ना यांना. यांना निवडून यायचंय ना. कशासाठी निवडून यायचंय यांना? मजा करण्यासाठी. आणि तुम्हाला यांना कशाला निवडून द्यायचंय? त्यांना मजा करू देण्यासाठी. मग त्यांना मजा करू देण्यासाठी तुम्हाला निवडून द्यायचं, तर निवडणूक घेताय कशासाठी? कवडीच्या कामाचे नाही तुमचे हे. न ते तुम्हाला पाणी देत आहेत, न ते तुम्हाला लाईट देत आहेत, न ते तुम्हाला कचरा व्यवस्थापन देत आहेत, न ते तुम्हाला मुफ्त आरोग्य देत आहेत. ते देत आहेत तर काय देत आहेत? न ते तुम्हाला मराठा आरक्षण देत आहेत. काय अवस्था आहे आज? एक कार्यक्रमात मगाशी गेलो होतो, तिकडे एक लहान पोरगा येऊन म्हणतो, काका आपल्याला आरक्षण कधी मिळणार आहे? लहान पोरगा. मी म्हटलं हा कशासाठी म्हणत असं अवघड आहे, याला काय कळतं याच्यातलं? त्याला कळतं, कारण त्याला माहिती आहे की त्याचं भवितव्य या आरक्षणावरती आहे. जर आरक्षण मिळालं तर तो इंजिनियर होईल, नाही मिळालं तर होणार नाही. आरक्षण मिळालं तर तो डॉक्टर होईल, तो IAS होईल, IPS होईल, नाहीतर तो होणार नाही. म्हणून विचारतोय पोटतिडकीने, काका मला आरक्षण कधी मिळणार आहे हो? ते शेजारच्याला काम झालं, माझं नाही होणार, माझं कसं होईल? लहान लहान पोरं विचारायला लागली आहेत. पण दिलं तर काय दिलं? कोणी का असत नाही. शरद पवारांपासून एकनाथ शिंदेपर्यंत काय दिलंय? नुसतं आपल्या निवडणुका आले की ह्याला शिव्या घाल, त्याला शिव्या घाल, यांनी याला बोलायचं, त्यांनी त्याला बोलायचं, आणि काम कोणीच करायचं नाही. असं का? हे प्रश्न विचारले पाहिजे. आणि जर काम करायचं नाही त्यांना आम्ही का मतदान करायचं, हा प्रश्न आपल्याला पण विचारला पाहिजे स्वतःला. जे कोणीच काही करत नाहीत त्यांना आम्ही का काही करावं, असं का तुम्हाला राग येऊ शकत नाही? आलाच पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि लोकांना सांगा, प्रवृत्त करा, डोकी जरा जशी स्वतःची तल्लख करा. आणि हर्षवर्धन काय म्हणतोय आणि काय म्हणून गेला ह्याच्यावर विचार करा, गरजेचं आहे. कारण बाजार उठला की पुन्हा 5 वर्षांनीच बाजार बसेल, तेव्हा लोक आमच्यासारखी लोक असतील किंवा नसतील सांगता येत नाही. कारण मग लोक म्हणणं सुरू होतील की तो बर्बाद झाला होता
तरीही तो ठिकाणावर आला नाही. त्यांनी कर्ज काढून निवडणूक लढली आणि पुन्हा लोकांनी त्याला पाडला. याचा अर्थ आपण संदीपान भुमरेच झालं पाहिजे. आपण हर्षवर्धन जाधव होता कामा नये. कारण की त्या वाट्याला गेलं की आपला करेक्ट कार्यक्रम होतो. आपला कार्यक्रम लावून घ्यायचा नसेल तर पैसे कमवा आणि कमवणाऱ्याच्या पाठीमागे उभे राहा. भले त्याच्यासाठी कितीही मुंडकी कापावं लागली तर गय नाही. अशी प्रवृत्ती तुम्ही जिंकवणार असाल तर हे असंच होणार आहे. म्हणून पोटतिडकीने बोलतोय, असले काम करू नका. आज मी आहे सांगतोय, समजून घ्या. या निवडणुकीत गडबड केली तर पुन्हा कधीच अशी संधी मिळणार नाही. मग कोणाला कुणीकडे फिरायचं त्यांनी फिरत बसावं, पण तुम्हाला कुठल्याच मूलभूत सुविधा मिळणार नाहीत.